सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून पोलिसांना 28 अत्याधुनिक वाहने देण्यात आली. या वाहनांमुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करणं सोपं होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं. सिंधुदुर्ग नगरी येथे पालकमंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी 28 अत्याधुनिक वाहने प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर, पोलीस उपअधीक्षक विकास पडवे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आदींसह जिल्ह्यातील पोलीस उपस्थित होते. कशा प्रकारे पोलीस दलाला बळकट करण्याचं काम होणार आहे? आज हिंदू नवीन वर्षाच्या सर्वात प्रथम मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देईन. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणं, सक्षम करणं आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणं हेच आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्य संकल्पना आहे. आणि म्हणून आज आमच्या सिंधुदुर्ग पोलीस दलांमध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत त्याचं हस्तांतर सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण आदरणीय डॉक्टर पंकज भोयरजींच्या माध्यमातून आज करण्यात आलेला आहे. मला विश्वास आहे की आज हे जे वाहनं आमच्या पोलीस दलामध्ये दाखल झाल्यानंतर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या पोलीस दलाला अजून ताकद भेटेल असा माझा विश्वास आहे.